Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the another example on the preparation of reconciliation statement. In the previous few lectures, we have seen the meaning of reconciliation statement. Then we have seen the various reasons for preparing a reconciliation statement, and we have seen the format of preparing a reconciliation statement. In the previous lecture, we have seen one example on the preparation of reconciliation statement. Now, to this lecture, we are going to study the another example on the preparation of reconciliation statement. So, this is example number 2. Read the example carefully. The net profit as per cost accounts is rupees 1,82,400. Means at the beginning of the example, the opening profit as per cost accounts is given and it is 1,82,400. एक्झाम्पलच्या सुरुवातीला आपल्याला कॉस्ट अकाउंट्स प्रमाणे नेट प्रॉफिट 1,82,400 आहे असं आपल्याला दिलेलं आहे. एक्झाम्पलच्या सुरुवातीला जो प्रॉफिट दिला जातो इट शुड बी टेकन ॲज अ बेस प्रॉफिट. द प्रॉफिट विच इज गिवन ॲट द बिगिनिंग ऑफ द एक्झाम्पल इज ट्रीटेड ॲज अ बेस प्रॉफिट. आपल्याला ज्या वेळेला रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करायचं असतं त्यावेळेला हा जो ओपनिंगला सुरुवातीला प्रॉफिट दिलेला आहे तो प्रॉफिट हा बेस प्रॉफिट मानला जातो. ओके, द प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट्स इज रुपीज 1,82,400. कॉस्ट अकाउंट प्रमाणे प्रॉफिट किती आपला तर 1,82,400 आहे. द फॉलोइंग डिटेल्स आर असर्टेन्ड ऑन कंपॅरिझन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट्स. ओके, कॉस्ट बुक्स आणि फायनान्शियल बुक्सचं कंपॅरिझन करून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात आल्या ते आपल्याला पुढे दिलेल्या आहेत. ओके, फर्स्ट पॉईंट इज प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रेकॉर्डेड ओनली इन फायनान्शियल अकाउंट्स. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचा खर्च फक्त फायनान्शियल अकाउंट्समध्ये रेकॉर्ड झाला म्हणजे कॉस्ट बुकमध्ये तो रेकॉर्ड केला नाही. दिस इज फर्स्ट. सेकंड पॉईंट इज इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट्स. Okay, this particular income is not recorded in the cost accounts, rupees 2,600. Third, dividend received rupees 11,000. Dividend आपल्याला मिळाला आहे 11,000 रुपये. दिस इज थर्ड. फोर्थ पॉईंट इज गुडविल रिटर्न ऑफ रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट्स. ओके, गुडविल राईट ऑफ केलं ते फायनान्शियल अकाउंट्समध्ये रेकॉर्ड केलं आहे म्हणजेच इट इज नॉट रेकॉर्डेड इन द कॉस्ट अकाउंट्स. नेक्स्ट पॉईंट, पॉईंट नंबर 5, ऑफिस एक्सपेन्सेस अंडर रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट्स. ऑफिस एक्सपेन्सेसचा खर्च कॉस्ट अकाउंट्समध्ये अंडर रेकॉर्डेड म्हणजे तो कमी खर्च लिहिलेला आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, पॉईंट नंबर 6, सेलिंग एक्सपेन्सेस ओव्हर रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट्स. सेलिंग एक्सपेन्सेसचा खर्च कॉस्ट अकाउंट्समध्ये म्हणजेच कॉस्ट बुक्समध्ये ओव्हर रेकॉर्ड केला आहे म्हणजे जादा खर्च लिहिलेला आहे. अँड लास्ट पॉईंट इज फॅक्टरी एक्सपेन्सेस अंडर चार्जड इन कॉस्ट अकाउंट्स. म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्सेसचा हा जो काय खर्च आहे तो कॉस्ट अकाउंट्समध्ये अंडर चार्ज केला आहे. अंडर म्हणजे कमी लिहिलेला आहे, कमी खर्च रेकॉर्ड केलेला आहे. अँड लास्ट सेंटेन्स इज यू आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं त्यांनी तर फायनान्शियल अकाउंट्सप्रमाणे आपला नेट प्रॉफिट किती तो फाइंड आउट करायचे. एक्झाम्पलच्या सुरुवातीला आपल्याला कॉस्ट बुकप्रमाणे प्रॉफिट दिलेला आहे तो सुरुवातीचा बेस प्रॉफिट घ्यायचा कॉस्ट बुकप्रमाणेचा प्रॉफिट आणि त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचे तर फायनान्शियल अकाउंट्सप्रमाणेचा प्रॉफिट हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो नाव वी विल स्टार्ट विथ द प्रिपरेशन. एक्झाम्पलच्या सुरुवातीला आपल्याला नेट प्रॉफिट कोणता दिलेला आहे नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट्स आणि तो आहे 1,82,400. तो सुरुवातीला घ्यायचा नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट. ओके, हे रिकन्सिलेशन स्टेटमेंट आहे 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम अमाऊंट, थर्ड कॉलम अमाऊंट. ओके, जो एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा नेट प्रॉफिट दिला आहे सुरुवातीला तो बेस प्रॉफिट म्हणायचा तो आहे नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट्स आणि त्याची अमाऊंट किती आहे 1,82,400. म्हणून सुरुवातीला लिहिलं नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक्स म्हणजेच कॉस्ट अकाउंट, अमाऊंट आउटर कॉलमला 1,82,400. ओके, जो सुरुवातीचा प्रॉफिट आहे द ओपनिंग प्रॉफिट विच इज गिवन इन द एक्झाम्पल इज ट्रीटेड ॲज अ बेस प्रॉफिट अँड इट शुड बी रेकॉर्डेड ॲट द बिगिनिंग ऑफ द रिकन्सिलेशन स्टेटमेंट. एक्झाम्पलमध्ये जो आपल्याला सुरुवातीला नेट प्रॉफिट दिलेला असतो तो कॉस्ट बुकचा असेल किंवा फायनान्शियलचा असेल त्या प्रॉफिटला बेस प्रॉफिट मानायचं आणि तो प्रॉफिट रिकन्सिलेशन स्टेटमेंटच्या सुरुवातीला लिहायचा. त्याची अमाऊंट आउटर कॉलमला घेतली किती 1,82,400. ओके, त्याच्यानंतर
आपल्याला ज्या काही ट्रान्झॅक्शन एकूण दिलेल्या आहेत 1 to 7, आपल्याला एकूण 7 ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. त्यापैकी काही ट्रान्झॅक्शन्स ॲड होतील आणि काही ट्रान्झॅक्शन ज्या आहेत त्या लेस होतील. म्हणून नेक्स्ट लाईनला हेडिंग द्यायचं ॲड, त्याखाली एक 7 ते 8 लाईन्स रिकाम्या ठेवायच्या, त्याखाली नंतर हेडिंग द्यायचं लेस आणि त्याच्याखाली 7 ते 8 लाईन्स ह्या रिकाम्या राहतील. ओके, पहिल्यांदा ॲड, त्याच्याखाली 8 लाईन्स रिकाम्या सोडल्या आणि नंतर लेस लिहायचं. आता एक एक ट्रान्झॅक्शन्स रीड करा आणि त्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट, पहिली ट्रान्झॅक्शन रीड करायची, त्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट आपला जो ओपनिंग प्रॉफिट आहे, आपलं ओपनिंग प्रॉफिट कोणता आहे, नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक, म्हणजे आपला जो ओपनिंग प्रॉफिट आहे तो कॉस्ट बुकचा दिलेला आहे, कॉस्ट बुकचा. आपण एवढंच करायचं की ट्रान्झॅक्शन्स रीड करून त्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट कॉस्ट बुकच्या प्रॉफिटवर काय झाला असेल. ओके, जी ट्रान्झॅक्शन, कोणतीही ट्रान्झॅक्शन असेल त्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट कॉस्ट बुकच्या प्रॉफिटवर काय झाला असेल एवढं फक्त बघायचं. जर कॉस्ट बुकचा प्रॉफिट वाढला असेल, वाढलेला प्रॉफिट कमी करायचा आणि कमी झाला असेल प्रॉफिट कॉस्ट बुकचा, ओपनिंग प्रॉफिट आपला कोणता आहे, कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा आपला ओपनिंग आहे. जर कॉस्ट बुकचा प्रॉफिट कमी झाला असेल तर कमी झालेला प्रॉफिट हा वाढवायचा असतो. वाढवायचा म्हणजे तो ॲड करायचा आहे. बघा पहिली ट्रान्झॅक्शन काय, फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रेकॉर्डेड ओनली इन फायनान्शियल अकाउंट. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचा खर्च फक्त फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला आहे, म्हणजे तो कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केलेला नाही. आपलं ओपनिंग प्रॉफिट कोणता आहे, ओपनिंग प्रॉफिट आहे कॉस्ट बुक. मग हा खर्च कॉस्ट बुकमध्ये लिहिला आहे का, तर खर्च लिहिलेला नाही. मग सांगा, खर्च जर लिहिला नसेल तर त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं आहे हा खर्च फक्त कोणत्या बुकमध्ये रेकॉर्ड केला आहे, तर फायनान्शियल बुकमध्येच रेकॉर्ड झाला आहे. म्हणजेच काय, आपला जो ओपनिंग प्रॉफिट आहे कोणता, कॉस्ट बुक, कॉस्ट बुकमध्ये हा खर्च रेकॉर्ड केलेला नाही. मग सांगा, खर्च रेकॉर्ड केला नाही. जर खर्च तो रेकॉर्ड केला असता, खर्चामुळं आपला प्रॉफिट काय होतो, खर्च केल्यामुळं आपला प्रॉफिट हा कमी होतो. खर्च झाला की आपला प्रॉफिट हा कमी होतो, बरोबर. पण ह्यांनी तो खर्च लिहिलाच नाही, कॉस्ट बुकमध्ये तो खर्च लिहिलेला नाही. मग खर्च न लिहिल्यामुळं आपला प्रॉफिट काय असणार आहे, तर तो जादा दिसत असणार आहे. का जादा दिसतो, कारण की जर एखादा खर्च रेकॉर्ड केला, खर्च रेकॉर्ड केल्यामुळे आपला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कमी होतो. म्हणजे तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचा जो खर्च आहे तो जर खर्च कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केला असता तर कॉस्ट बुकचा प्रॉफिट कमी झाला असता, पण आपण तो खर्चच लिहिला नाही, त्यामुळे आपला कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा जादा दिसत असणार. म्हणजे कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा जादा दिसतोय, मग जो प्रॉफिट जादा आहे तो प्रॉफिट कमी करायचा म्हणून करायचं लेस. म्हणून बघा लेसमध्ये पहिल्यांदा असलेले प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रेकॉर्डेड ओनली इन फायनान्शियल अकाउंट आणि त्याची अमाऊंट किती होती बघा 20,000. तीच अमाऊंट घेतली तर पहिल्या कॉलमला किती 20,000 रुपये. ओके, ही झाली ट्रान्झॅक्शन नंबर 1. सेकंड बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, आपण इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्यावरचं व्याज, इन्व्हेस्टमेंटवरती व्याज मिळालं हे इन्कम आहे. ओके, अँड धिस इन्कम इज नॉट रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट्स. हे इन्कम कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केलेलं नाही, कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालं नाही असं म्हणतात. आपलं ओपनिंग प्रॉफिट कोणतं आहे बघा, ओपनिंग आहे कॉस्ट बुकचा प्रॉफिट. मग कॉस्ट बुकमध्ये हे इन्कम रेकॉर्ड केलेलं नाही, बरोबर. मग इन्कम रेकॉर्ड केलं नाही त्याचा काय परिणाम झाला असेल कॉस्ट बुकवरती. जर इन्कम रेकॉर्ड केलं असतं, इन्कम रेकॉर्ड केलं, इन्कममुळं आपला प्रॉफिट वाढतो, बरोबर. इन्कममुळे आपला प्रॉफिट हा वाढतो, पण इन्कम त्यांनी दाखवलंच नाही. इन्कम न दाखवल्यामुळं, इन्कम न रेकॉर्ड केल्यामुळं आपला प्रॉफिट हा कमी दिसत असणार आहे. कारण जर इन्कम ते रेकॉर्ड केलं असतं तर इन्कममुळे आपला नेट प्रॉफिट हा वाढतो. पण त्यांनी सांगितलं आहे की हे जे काही इन्कम आहे ते कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केलं नाही. इन्कम न रेकॉर्ड केल्यामुळं कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा कमी दिसत असणार आहे, तो प्रॉफिट. कारण की जर इन्कम रेकॉर्ड केलं असतं तर आपला प्रॉफिट वाढला असता. ओके, इन्कम रेकॉर्ड केलं की प्रॉफिट वाढतो, पण त्यांनी इन्कम रेकॉर्ड केलं नाही म्हणजे प्रॉफिट आपला थोडा कमी दिसत असणार. मग जो कमी दिसतोय प्रॉफिट, तो कमी दिसणारा प्रॉफिट हा वाढवायचा म्हणजे तो करायचा ॲड. म्हणून बघा ॲडमध्ये पहिलंच दिलं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट्स. अमाऊंट किती होती बघा त्याची 2,600. अमाऊंट घेतली पहिल्या कॉलमला 2,600. प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स रीड करायची आणि त्याचा परिणाम आपल्या ओपनिंग प्रॉफिटवर काय झाला आहे. आपलं ओपनिंग प्रॉफिट आहे प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक, कॉस्ट बुकच्या प्रॉफिटवर परिणाम काय झाला एवढं बघायचं. ओके, हे झाले ट्रान्झॅक्शन नंबर 2. पुढची ट्रान्झॅक्शन आहे डिव्हिडंड रिसिव्ड ₹11,000.
आता डिव्हिडंड मिळाला किती रुपये? 11,000. जसं आपल्याला इंटरेस्ट मिळतं तसं डिव्हिडंडसुद्धा मिळतो, बरोबर. आणि डिव्हिडंड रिसिवड आहे 11,000 रुपये. आता त्यांनी हे सांगितलं नाही, इट इज नॉट गिवन दॅट वेदर इट इज रेकॉर्डेड इन फायनान्शियल बुक्स ऑर कॉस्ट बुक्स. हे डिव्हिडंड मिळालेला फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड केला असेल का कॉस्ट बुकमध्ये हे त्यांनी सांगितलं नाही, पण हे कुठल्या तरी एकाच बुकमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. ओके. आणि डिव्हिडंड रिसिवड हे जे इन्कम आहे इट इज रेकॉर्डेड इन द फायनान्शियल बुक्स ओनली, because in cost books we record only those incomes which are related to production, which are related to goods. आपण कॉस्ट बुक्समध्ये फक्त प्रोडक्शनशी रिलेटेड, गुड्सशी रिलेटेड जे इन्कम्स असतात तेवढेच फक्त आपण रेकॉर्ड करतो. फक्त प्रोडक्शनचे रिलेटेड आणि गुड्स रिलेटेड इन्कम, ओनली दीज इन्कम्स आर रेकॉर्डेड इन द कॉस्ट बुक्स. अदर इन्कम्स लाईक interest received, dividend received, commission received, they are not recorded in cost books, they are only recorded in the financial books. त्यामुळं हे जे काही डिव्हिडंड 11,000 रुपये मिळाले हे फक्त कुठं रेकॉर्ड झालं असणार आहे? फायनान्शियल बुक्समध्ये. इन्कम मिळालं आणि ते रेकॉर्ड झालं फायनान्शियल बुकमध्ये. आपलं ओपनिंग प्रॉफिट कोणतं आहे? आपलं ओपनिंग प्रॉफिट आहे कॉस्ट बुकचा. डिव्हिडंड मिळाला फायनान्शियल बुकमध्ये ते रेकॉर्ड झालं असणार, म्हणजेच ते कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालेलं नाही. मग आता एखादं इन्कम आपल्या कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालं नाही, ह्याचा परिणाम काय झाला असेल? ते इन्कम जर रेकॉर्ड झालं असतं तर आपला प्रॉफिट वाढला असता, कारण इन्कममुळे प्रॉफिट वाढतो. पण हे इन्कम रेकॉर्डच केलं नाही आपल्या कॉस्ट बुकमध्ये, म्हणजे आपला प्रॉफिट हा कम्पॅरेटिव्हली कमी दिसत असणार. म्हणजे कॉस्ट बुकचा प्रॉफिट कमी दिसतोय, मग कमी दिसणारा प्रॉफिट काय करायचा? वाढवायचा म्हणजे तो करायचा ॲड. म्हणून बघा ॲडमध्ये सेकंड पॉईंट लिहिला आहे, डिव्हिडंड रिसिव्ड नॉट रेकॉर्डेड इन द कॉस्ट अकाउंट. किती रुपये? 11,000 रुपये. ओके, दिस इज ट्रान्झॅक्शन नंबर 3. नेक्स्ट पॉईंट नंबर 4, गुडविल रिटर्न ऑफ. ओके, गुडविल आपण राईट ऑफ केलं. राईट ऑफ केलं म्हणजे एक प्रकारे तो लॉस आहे. ओके, किंवा एक्सपेन्सेस आपण म्हणू शकतो. रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट, ते फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलं आहे, म्हणजेच काय? कॉस्ट बुकमध्ये ते रेकॉर्ड केलेलं नाही. आता गुडविल रिटर्न ऑफ आपण एक प्रकारे खर्च मानूया तो. ओके, गुडविल रिटर्न ऑफ केलं, ॲक्च्युली तो लॉस आहे, आपण त्याला खर्च म्हणू. ओके, किती रुपये राईट ऑफ केले? ते 15,000 रुपये. हा खर्च आहे आणि तो फक्त फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड केला. आपलं ओपनिंग कोणतं आहे? कॉस्ट बुक. कॉस्ट बुकमध्ये हा खर्च रेकॉर्ड केलेला नाही. मग सांगा, एखादा खर्च आहे पण तो खर्च आपल्या पुस्तकामध्ये, आपलं ओपनिंगचं प्रॉफिट कोणतं आहे? कॉस्ट बुकचा. त्यांनी सांगितले गुडविल राईट ऑफ हा जो काय खर्च आहे तो फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड केला, म्हणजेच तो कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केलेला नाही. आपलं बुक आहे कॉस्ट बुक, त्यामध्ये हा खर्च रेकॉर्ड केला नाही. मग खर्च रेकॉर्ड न केल्यामुळं, खर्च जर रेकॉर्ड केला तर काय होतं? खर्चामुळं आपला प्रॉफिट हा कमी होतो, बरोबर. खर्च झाला, खर्च रेकॉर्ड केला, खर्चामुळं आपला प्रॉफिट हा कमी होतो. प्रॉफिट कमी व्हायला पाहिजे होता, पण ह्यांनी तो खर्चच लिहिला नाही. ओके, गुडविल राईट ऑफचा खर्च कॉस्ट बुकमध्ये लिहिलाच नाही. खर्च न लिहिल्यामुळं, जर खर्च लिहिला असता तर आपला प्रॉफिट कमी झाला असता, पण यांनी खर्च न लिहिल्यामुळं आपला प्रॉफिट हा कम्पॅरेटिव्हली जादा दिसत असणार, कारण खर्च लिहिलेला नाही. त्यामुळे आपला प्रॉफिट हा जादा दिसत असणार. मग जो आपला कॉस्ट बुकचा प्रॉफिट जादा दिसतोय, जादा दिसणारा प्रॉफिट काय करायचा? कमी करायचा. कमी करायचा म्हणजे करायचा लेस. म्हणून लेसमध्ये बघा, गुडविल रिटर्न ऑफ रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट्स ओनली. किती अमाऊंट आली? तर 15,000 रुपये. ओके, एखादा खर्च ज्या वेळेला होतो, खर्चामुळे आपला प्रॉफिट हा कमी होतो, बरोबर. पण जर तुम्ही खर्चच रेकॉर्ड केला नाही, खर्च झाला आहे पण तो रेकॉर्डच केला नाही, तर आपला प्रॉफिट हा वाढवून दिसतो. म्हणून आपला प्रॉफिट जादा दिसतोय, तो कमी करायचा. कमी करायचं म्हणजे करायचं लेस, म्हणून ते केलेलं आहे लेस. नेक्स्ट 5th ट्रान्झॅक्शन आहे ऑफिस एक्सपेन्सेस. हा जो खर्च आहे अंडर रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट्स. ऑफिस एक्सपेन्सेसचा खर्च कॉस्ट बुकमध्ये, कॉस्ट अकाउंट्समध्ये अंडर रेकॉर्ड झाला. अंडर रेकॉर्डेड म्हणजे कमी खर्च लिहिला, खर्च कमी लिहिला. आपलं ओपनिंग प्रॉफिट कोणतं आहे? बघा, आपलं ओपनिंग प्रॉफिट आहे कॉस्ट बुकचा, आणि त्यांनी सांगितलं ह्या कॉस्ट बुकमध्ये, कॉस्ट बुक्समध्येच तो खर्च अंडर रेकॉर्डेड आहे, खर्च कमी लिहिला आहे. ओके, आपलं ओपनिंग प्रॉफिट हा कॉस्ट बुकचाच आहे. आपल्याच बुक्समध्ये एखादा खर्च कमी लिहिला, मग सांगा काय होईल? जेव्हा आपण एखादा खर्च कमी लिहितो, ओके, खर्च कमी लिहिल्यामुळं काय होतं? जर खर्च आहे त्यापेक्षा कमी दाखवले, खर्च कमी दाखवला की आपला प्रॉफिट हा वाढवून दिसतो, बरोबर. खर्च जर आपण आहे त्यापेक्षा कमी दाखवला, त्यांनी
काय सांगितलं आहे बघा, 5 नंबरचा पॉईंट, ऑफिस एक्सपेन्सेस अंडर रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट्स. हा जो काय खर्च आहे ऑफिस एक्सपेन्सेसचा, तो खर्च कॉस्ट बुकमध्ये, कॉस्ट अकाउंट्समध्ये खर्च कमी लिहिला आहे. जेव्हा आपण खर्च कमी लिहितो आहे त्यापेक्षा खर्च कमी लिहितो, त्यावेळेला आपला प्रॉफिट हा वाढवून दिसतो. बरोबर, कारण खर्च जेवढा तुम्ही कमी दाखवाल तेवढा तुमचा प्रॉफिट हा जादा दिसतो. त्यांनी सांगितलं आहे ऑफिस एक्सपेन्सेसचा खर्च कॉस्ट बुकमध्ये कमी लिहिलेला आहे. बरोबर, त्यामुळे खर्च कमी लिहिल्यामुळं कॉस्ट बुकमध्ये खर्च कमी लिहिला आहे, आणि कॉस्ट बुकमध्ये खर्च कमी लिहिल्यामुळं कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा वाढवून दिसत असणार. मग जो कॉस्ट बुकचा प्रॉफिट जादा दिसतोय, जादा दिसणारा प्रॉफिट काय करायचं, कमी करायचं, म्हणून करायचं लेस. बघा लेसमध्ये तिसरा पॉईंट, ऑफिस एक्सपेन्सेस अंडर रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट किती रुपये, 29,000 रुपये. ओके, दिस इज पॉईंट नंबर 5. नेक्स्ट बघा, पुढचा खर्च आहे सेलिंग एक्सपेन्सेस. हा पण खर्च आहे ओव्हर रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट्स. हा जो काय खर्च आहे तो कॉस्ट बुकमध्ये, कॉस्ट अकाउंट्समध्ये खर्च जादा लिहिला आहे. कोणत्या बुकमध्ये, कॉस्ट बुकमध्ये. आपलं ओपनिंगचं बुक कोणतं आहे, कॉस्ट बुकच आहे. म्हणजे आपलं जे ओपनिंग जिथून आपण एक्झाम्पल सोडवतोय तिथं त्या बुकमध्ये, कॉस्ट बुकमध्ये काय सांगितलं आहे, तर सेलिंग एक्सपेन्सेसचा जो खर्च आहे तो खर्च जादा लिहिला आहे. बरोबर, कॉस्ट बुकमध्ये आपण बघायचं कॉस्ट बुकच, कारण आपला ओपनिंग प्रॉफिट हा कॉस्ट बुकचा आहे. बरोबर, मग त्यांनी सांगितलं आहे सेलिंग एक्सपेन्सेसचा खर्च हा जादा रेकॉर्ड केला आपल्या कॉस्ट बुकमध्ये. मग ह्याचा परिणाम काय झाला असेल प्रॉफिटवर. खर्च आपण जादा लिहिला की प्रॉफिट वाढतो का कमी होतो, खर्च जादा लिहिल्यामुळं काय होतं बघा, आपण खर्च ओव्हर रेकॉर्ड केला असं त्यांनी सांगितलं. ओव्हर म्हणजे जादा, खर्च आपण जादा लिहिला, खर्च जादा लिहिला की आपला प्रॉफिट काय होणार आहे, कमी झाला असणार आहे. आपण सेलिंग एक्सपेन्सेसचा खर्च ओव्हर रेकॉर्ड केला, जादा रेकॉर्ड केला, खर्च जादा रेकॉर्ड केल्यामुळं आपला प्रॉफिट हा कमी झाला असणार. मग जो कमी झालेला प्रॉफिट आहे तो काय केला पाहिजे, वाढवला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, ॲड केलं पाहिजे. म्हणून ॲडमध्ये बघा, सेलिंग एक्सपेन्सेस ओव्हर रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट किती, 36,800. ओके, सेलिंग एक्सपेन्सेसचा जो खर्च होता तो आहे त्यापेक्षा जादा लिहिलेला. ओके, कोणत्या बुकमध्ये, कॉस्ट बुकमध्ये. आपलं ओपनिंग प्रॉफिट हा कॉस्ट बुकच आहे. आपल्या पुस्तकामध्ये खर्च जादा लिहिला की प्रॉफिट कमी होतो, मग कमी झालेला प्रॉफिट वाढवायचा म्हणून तो केला आहे ॲड. नेक्स्ट बघा, लास्ट पॉईंट नंबर 7. काय सांगितलं आहे, फॅक्टरी एक्सपेन्सेस. हा जो काय खर्च आहे, ओके, फॅक्टरी एक्सपेन्सेस अंडर चार्जड इन कॉस्ट अकाउंट्स. अंडर चार्ज म्हणजे कमी खर्च लिहिला आहे. किती रुपयानं कमी लिहिला आहे खर्च, 23,900 खर्च आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस, आणि तो खर्च अंडर चार्ज म्हणजे कमी लिहिला. बरोबर, कुठं कमी लिहिला आहे, तर कॉस्ट बुकमध्ये खर्च कमी लिहिला, कॉस्ट बुकमध्ये खर्च कमी लिहिला. आपलं ओपनिंग प्रॉफिट कुठला आहे, कॉस्ट बुकचाच आहे. म्हणजे आपला जो ओपनिंग प्रॉफिट आहे त्या बुकमध्ये हा खर्च कमी लिहिला, अंडर चार्ज म्हणजे कमी लिहिला. बरोबर, मग आता खर्च कमी लिहिला आपल्या पुस्तकामध्ये. ओके, कोणतेही ट्रान्झॅक्शन्स रीड करून त्याचा इफेक्ट आपल्या ओपनिंग प्रॉफिटवर, आपला ओपनिंग प्रॉफिट हा कॉस्ट बुकचा आहे, त्यामुळे कॉस्ट बुकच्या प्रॉफिटवर काय परिणाम होतो एवढं बघायचं. त्यांनी काय सांगितलं आहे, फॅक्टरी ओव्हरहेड हा जो काय खर्च आहे तो अंडर चार्ज केला आहे. म्हणजे अंडर चार्ज म्हणजे कमी खर्च लिहिलेला आहे. ओके, मग आता खर्च कमी लिहिला की त्याचा काय परिणाम होईल, जर खर्च आहे त्यापेक्षा तुम्ही कमी लिहिला, खर्च तुम्ही कमी दाखवला, तर तुमचा प्रॉफिट वाढवून दिसेल का कमी दिसेल. खर्च जेवढा कमी तेवढा प्रॉफिट हा जास्त. बरोबर, खर्च जेवढा कमी दाखवाल, खर्च जेवढा कमी तेवढा प्रॉफिट हा वाढतो. म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेडचा खर्च आपल्या कॉस्ट बुकमध्ये कमी दाखवला असं ते म्हणतात. खर्च कमी दाखवल्यामुळे खर्च जेवढा कमी तेवढा प्रॉफिट जास्त. या एक्झाम्पलमध्ये फॅक्टरी एक्सपेन्सेसचा खर्च कमी दाखवल्यामुळं आपला प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट वाढलेला असणार. प्रॉफिट वाढला, मग वाढलेला प्रॉफिट काय करायचा, कमी करायचं म्हणजे करायचं लेस. म्हणून बघा, लेसमध्ये शेवटी फॅक्टरी एक्सपेन्सेस अंडर चार्जड इन कॉस्ट अकाउंट किती, 23,900. ओके, म्हणून ते लेस केलं, कारण की तो खर्च कमी दाखवला आहे. खर्च कमी दाखवल्यामुळं प्रॉफिट वाढलेला असणार, प्रॉफिट वाढला म्हणून तो कमी करायचा म्हणून ते केलं लेस. बघा, आपले सर्व ट्रान्झॅक्शन झाल्या का, सर्व ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. बघा, सोल्युशनमध्ये आपण सुरुवातीला नेट प्रॉफिट घेतलेला आउटर कॉलमला, त्यानंतर 3 ट्रान्झॅक्शन्स ॲड झाल्या, त्याची अमाऊंट इनर कॉलमला घेतली, खाली पूर्ण रे सोडून सगळ्याची बेरीज बाहेर घेतली. या तिन्हींची बेरीज झाली बाहेर 50,400. आपलं ओपनिंग प्रॉफिट 1,82,400, त्यात हे 50,400
जे रक्कम आहे ती ॲड केली, रेषेच्या खाली बेरीज आली किती 2,32,400. ओके, हे टोटल आली. त्यानंतर आता लेसमध्ये ज्या अमाऊंट होत्या 4, त्याची अमाऊंट इनर कॉलमला घेतली, पूर्ण रेष ओढली, टोटल 4 इंची बाहेर घेतली, 4 इंची टोटल बाहेर आली 87,900. आता हे 87,900 काय करायचे आहेत तर लेस करायचे आहेत. कशातून? जी मगाशी टोटल आले 2,32,800, त्यातनं हे 87,900 लेस केले, खाली वजाबाकी आली 1,44,900. मग आता ह्याला हा कोणता प्रॉफिट असेल? सुरुवात आपण केलेली नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक्स, हा कॉस्ट बुकप्रमाणे होता सुरुवातीचा, म्हणजे हा शेवटीचा असणार आहे नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल बुक्स. ओके, सो दिस इज एक्झाम्पल नंबर 2 on the preparation of reconciliation statement. In the next lecture we will see another example on the preparation of reconciliation statement. Thank you.